आणि पिंपरी चिंचवडमध्ये दादांना एक मोठा धक्का बसल्याचं कळतंय। कलांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळतंय। पुण्यात अजितदादांच्या बालेकिल्ला ढासळल्याचं पाहायला मिळतंय, कारण इथं सुद्धा जागावाटपावरून अनेक चर्चा सुरू झालेल्या होत्या। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दादांना धक्का बसलेला आहे, कारण इथं शिंदे सुद्धा सोबत येण्याचा प्रयत्न करते। मुंबई प्रभाग 156 मधून सरिता म्हस्केंचा विजय झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या या सरिता म्हस्के त्यांचा 156 मधून विजय झालेला आहे। काही वेळातच आपण मुंबईतले विजयी उमेदवार, पराभूत उमेदवार पाहणार आहोत। यानंतर लातूर मधली बातमी येते। एनसीपीचे विक्रांत विजयी झालेले आहेत। विक्रांत गोजमगुंडे यांचा विजय झालेला आहे। गोजमगुंडे यांचा विजय झालेला आहे। माजी महापौर आहेत ते। अगदी ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। लातूरमध्ये एनसीपीचे विक्रांत गोजमगुंडे हे विजयी झालेले आहेत। प्रभाग 5 मधून विक्रांत गोजमगुंडे हे विजयी झाले। विक्रांत गोजमगुंडे लातूरचे माजी महापौर आहेत आणि ते विजयी झालेले। प्रभाग 5 मधून विक्रांत गोजमगुंडे यांचा विजय झालेला आहे। लातूरमध्ये एनसीपी सुद्धा आता पुढे येताना पाहायला मिळते। पुढची महत्वाची बातमी मुंबई प्रभाग 4 मधून मंगेश पांगारेंचा विजय झालेला आहे। प्रभाग 4 मधून मंगेश पांगारे हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये भाजप बाजी मारताना पाहायला मिळते। मंगेश पांगारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांचा आता विजय झालाय। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। मुंबई प्रभाग 4 मधून मंगेश पांगारेंचा विजय झालेला आहे। मुंबई प्रभाग 4 मधून मंगेश यांचा विजय झालेला आहे। आपण बघतोय भाजप 93 आणि शिंदेची शिवसेना 26 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे बंधू कुठेतरी 69 आघाडीवर अडकलेले पाहायला मिळत आहेत। काँग्रेस 12 आणि इतर पक्षांना 8 ठिकाणी आघाडी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेवर लागलेलं होतं। संभाजीनगरात एमआयएमला मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे। वॉर्ड 9 मध्ये एमआयएमचं पूर्ण पॅनल विजय झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे वॉर्ड 9 मधले 4ही उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये एमआयएमची ताकद आहे। संभाजीनगरचा खासदार, संभाजीनगरचा आमदार एमआयएमचा राहिलेला आहे मागच्या काळामध्ये। मुंबई प्रभाग 60 मधून सुद्धा आपण बघतोय भाजपच्या उमेदवार सायली कुलकर्णी विजय झाले। अगदी संदीप, आपण संभाजीनगरचं चित्र आता आपण पाहत होतो। एमआयएमचं पूर्ण पॅनल इथं विजयी झालेलं आहे। असं ओवैसी स्वतः इथं त्यांनी सवालचा धडाका लावलेला पाहायला मिळालेला होता। पाण्याचा प्रश्न त्यांनी एकदा पुन्हा जनतेसमोर मांडलेला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि इथंच एमआयएमचं एक पॅनल विजयी झालेलं आहे। संभाजीनगरचं चित्र नंतर पुन्हा एकदा मुंबईत येऊया। मुंबई प्रभाग 60 मधून सायली कुलकर्णी विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या सायली कुलकर्णी यांचा विजय झालेला आहे मुंबईचा प्रभाग 60 मधून। नाशिकमध्ये योगेश हिरेंचा मोठा पराभव झालेला आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। हिरेंच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये योगेश हिरेंचा मोठा पराभव झालेला आहे। नाशिकमध्ये आपण ही नाशिकमधली एक ब्रेकिंग बातमी बघतोय। योगेश हिरे यांचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे। एक मोठी बातमी येते। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात एबी फॉर्म वाटप करताना गोंधळ इथं एमआयएम मध्ये झालेला होता। त्यानंतर अहिल्यानगर मधली आपण रुबीना बातमी बघूयात। महायुतीला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे। आघाडीमध्ये आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। अहिल्यानगर मध्ये सुद्धा महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, बहुमताजवळ असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता राज्यातल्या महापालिकांचे जसजसे कल समोर येत आहेत, जसजशा निकाल समोर येत आहेत, तशा आपण बघतोय भाजप आणि शिंदेची शिवसेना महायुती ही बहुमताकडे जाताना दिसते। अगदी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजपनं इथं आघाडी घेण्याबाबत बहुमताचा आकडा पार केलेला आहे। महायुतीला 120 जागांवर इथं आघाडी मिळताना पाहायला मिळते। ठाकरे बंधू 71 जागांवर सध्या आघाडी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। पुन्हा एकदा नागपूरकडे वळूया। ऑरेंज सिटी नागपूरमध्ये काय सद्यस्थिती आहे ते सुद्धा आपण पाहूयात। नागपूरमध्ये यावी भाजप 101 आघाडी घेते, तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 0 म्हणजे अजूनही खातं उघडता आलेलं नाही। मनसेने सुद्धा इथं खातं उघडलेलं नाहीये। मात्र
यावेळी जर आपण पाहिलं तर शरद पवार पक्षाला सुद्धा खातं उघडता आलेले नाही. काँग्रेस मात्र 24 जागांवर इथं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महायुती इथं भाजपला 101 जागेवर आघाडी आहे. उल्हासनगरमध्ये भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना 14 जागांवर पुढे. आपण बघतोय उल्हासनगरमध्ये भाजप 14 आणि शिवसेना 14 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे उल्हासनगरमध्ये सुद्धा कुठेतरी महायुती या ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात रुपाली ठोंबरेंचा पोलिसांशी वाद झालेला आताच्या घडीची एक मोठी बातमी. प्रभाग क्रमांक 25 मध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रुपाली ठोंबरे यांनी मतमोजणी थांबवलेली आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. पुण्यात रुपाली ठोंबरेंनी पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे, वाद घातलेला आणि प्रभाग क्रमांक 25 मध्ये प्रचंड गोंधळ झालाय. मतमोजणी थांबवण्यात आलेली आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पुण्यातली. मोठी बातमी जोगेश्वरीचा प्रभाग क्रमांक 72चा निकाल थांबवण्यात आलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून या निकालावर आक्षेप घेण्यात आला. मनीषा पानसाळ यांच्याकडून यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यामुळे निकाल थांबवण्यात आलेला आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून तपासणी सुरू आहे. मात्र जोगेश्वरीचा प्रभाग क्रमांक 72चा निकाल थांबवण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून या निकालावर आक्षेप घेण्यात आला, त्याच्यामुळेच हा निकाल थांबवण्यात आलेला आहे. की तुमचं मराठी पुतळा मावशीचं त्या ठिकाणी आहे. कारण आपण बघाल की मराठी भाषेला अभिजात दर्जाचा कुणी दिला दर्जा? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, देवाभावांनी पाठपुरावा केला. मराठी माणसं मुंबईतनं बाहेर गेली. कुणाच्या राज्यात गेली? तुमच्या राज्यात गेली. बीडीडीत घरं कोणी दिली? देवाभाऊंनी दिली, एकनाथरावजी शिंदेने दिली. बीडीडी असेल, अभ्युदयनगर असेल, आज त्या ठिकाणी आदर्शनगर असेल, सगळीकडे आम्ही मुंबईतला मराठी माणूस मुंबईत राहावा म्हणून प्रयत्न करतोय. ज्यांनी त्या ठिकाणी आयुष्यभर मराठी माणसांच्या नावावर दुकान सुरू केलं होतं. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, विकासाची भूमिका शिंदेसाहेबांसोबत आली. आता ह्यांचं दुकान बंद झालेलं आहे. अगदी आता यांचं दुकान बंद झाल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी यावेळी दिलेली आहे. जी आकडेवारी येते त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतं. अगदी रुबीना, प्रवीण दरेकरांचा रोग कुठेतरी ठाकरे बंधूंवर असल्याचं पाहायला मिळतं. निवडणुका लागल्यापासून ठाकरे बंधूंना टार्गेट करण्यात आलेलं होतं. ठाकरे बंधू मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल महायुतीच्या नेत्यांकडून विचारण्यात आला होता. आता निकाल त्या पद्धतीने येत आहेत आणि त्यावेळेला आपण बघतोय कशा पद्धतीनं पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. अगदी संदीप, आता त्यांनी म्हणताना हे सुद्धा म्हटलं की ठाकरेंच्याच काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. एक मोठी बातमी, अंधेरी वॉर्ड 72चा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. वॉर्ड 72 मध्ये पुनर्निवडणुकीची मागणी सध्या उमेदवारांकडून केली जाते आणि राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते. आता जगाडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. एकीकडे पुण्यामध्ये वॉर्ड क्रमांक 25 मधला निकाल थांबवण्यात आलाय. पिंपरी चिंचवड मध्ये जाऊया. 75 जागांवर भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 39 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना 10, मनसे एका जागेवर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवड हा भाजप पुन्हा एकदा राखताना पाहायला मिळतोय. 75 जागांवर आघाडी आहे. अजित पवार हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुन्हा मिळवतील अशा प्रकारची परिस्थिती किंवा चर्चा राष्ट्रवादीचे नेते करत होते. मात्र राष्ट्रवादीला तिथं गड पुन्हा परत मिळवायला अपयश येताना दिसतंय. कारण भाजप पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 75 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 75 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पुण्यात रुपाली ठोंबरेंनी पोलिसांशी वाद घातलेला आहे. त्या पिछाडीवर होत्या आणि या दरम्यानच त्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचं पाहायला मिळतंय. रुपाली ठोंबरेंनी मतमोजणीच थांबवलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. रुपाली ठोंबरेंनी मतमोजणी थांबवत यावेळी त्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 25 मध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे. मग एक तासाभरापासून प्रभाग क्रमांक 25 मध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. मात्र आता रुपाली ठोंबरे या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. त्यांनी मतमोजणी थांबवलेली आहे. पोलिसांशी वाद घातलेला आहे आणि त्यामुळे आता मतमोजणी कधी सुरू होणार ते बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अशा पद्धतीनं महायुती आणि भाजप शिवसेना आघाडी घेताना पाहायला मिळते. अनेक महानगरपालिका 29 मधल्या बहुतांश महापालिकामध्ये. यानंतर बघूया मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्षा नकाशे विजय झालेले आहेत. वर्षा नकाशे यांनी एक मोठा विजय मिळवलेला आहे. 184 वॉर्ड मधून वर्षा नकाशे या विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वर्षा नकासे या विजयी झालेल्या आहेत. ठाकरे बंधू आता 71 ठिकाणी आघाडी घेताना पाहायला मिळतात. महायुती 123 ठिकाणी आघाडी आहे. काँग्रेस आणि इतर त्यांचे मित्रपक्ष 15 जागांवर आघाडीवर येताना पाहायला मिळतात.